पहिलाच बॉल उडवला, डाऊन दी बॉल फिल्डर. पहिल्याच बॉलवर विकेट, फलंदाज बाद. पहिला धक्का. पेपर सोडून इथे व्यासपीठावर बसलेले आमच्या आयोजकांनी त्यांना सांगितलं, बाळा जा घरी अभ्यास कर, मोठे चांगले मार्क पडतील, पुढच्या वर्षी तुझ्या नावाने क्रीडा स्पर्धा भरू. परंतु नाही, ते ऐकत नाहीयेत. जितू आलेत आता मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. दीपक बाद झाले. जितू ओ भन्नाट वेगाने चेंडू टाकला. वेग भरपूर आहे. सुरेशने प्रभावित केले ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी. वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि लेंथ अतिशय सुंदर तो ठेवतोय. क्षेत्ररक्षकाने त्याला साथ देणं गरजेचं. एक चांगला झेल पकडला. तदनंतर आलाय डॉट बॉल. स्ट्राईक रेनवर बॅटर जितू. JD11 खांडीचा पाडा. या संघाला धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला राहिला. या मैदानावर तुम्ही 70-80 बनवल्या तरी सेफ राहू शकत नाही, हे अगोदरच्या मॅचने दाखवलं. आणि या मैदानावर जेव्हा क्रीडा स्पर्धा झाल्या 100+ धावा अनेक वेळा झालेल्या आहेत. त्यामुळं गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतात त्यात कॅप्टनचे बॉल आहेत. एक धाव धापलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. सुरेश अप्रतिम गोलंदाजी. ओ हो 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 हो, जबरदस्त चेंडू सरळ स्टँडवर आदळेल. अजून एक धक्का. अजून एक फलंदाज गारद. फलंदाज बाद. ऑलरेडी भोईर साहेबांचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल. त्यांच्या विरोधात कोण, हे फार मोठं प्रश्नचिन्ह. JD11 संघ सध्याच्या घडीला अडचणीत आहे. जबरदस्त गोलंदाजी BCC चिंचवली. बदलापूर विभागातील संघ. दुसऱ्या बाजूला शहापूर विभागातील खांडीचा पाडा संघ. दोन्ही संघ त्यांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचंय. एक बाद दोन मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. फटका दमदार. चेंडू जाईल आता सीमा रेषा पार. चौकार. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 5 ऑन द बोर्ड. सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. फुल टॉस. वेस्ट ऑफ हाईट. इट्स अ बीमर. रन आउट. नो बॉल. त्यावर आला रन आउट. फलंदाज रोहन बाद. रोनक तुम्ही नेहमीच योग्य असता. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करू. सौरभ कांबळे. दुसऱ्या बाजूला स्नॅपचॅट लवर गणेश वारगडे आणि बाबूरॉय. मैफिल का किंग बाबूरॉय जाव्या मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू फ्री हिट होता, परंतु भन्नाट्य वेगाने हा चेंडू टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आलेला आहेत फक्त 6 आणि विकेट मिळवल्या 3. संधी डीजेला.
खांडीचा पाडा टीमला JD11 गोलंदाज तयार आहेत. शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी निर्माण झाली होती. बॅकअप भरपूर चांगलं आहे. एक सिंगल, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 7. ज्या प्रकारचा JD11 खांडीचा पाडा संघाचा आरडाओरडा चालू आहे, मला आठवण आली खास करून टीम जय भवानी स्पोर्ट खाटेकरची. ज्या प्रकारचा खेळ नेहमी मैदानाच्या आत दोन्ही फलंदाज कोणी असो त्यांना कधीच विश्वास नसतो. बाहेरचे म्हणतात अरे थांब मी येतो. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, चेंडू हवेत आणि चांगला झेल सुरेशने पकडला. अजून एक फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात ज्या प्रकारे गोलंदाजी सुरेशने केले, या षटकामध्ये चंदर अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये करतात. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतात, सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतात आणि हेच तर पाहिजे असतं ज्यावेळेस आपण चांगल्या दर्जाचा खेळ करतात. इथे बिग हिट आहे, मोठा फटका, ब्लास्ट आलाय. सुरुवात आता JD11 खांडीच्या पाडा संघाची आलाय 6. टीम JD11 याही संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. जरी धावफलकावर 50, 55, 60 पर्यंत मजल मारली तर मॅचला मजा येईल. गोलंदाज तयार आहेत. चंदरचा बॉल जसा बॅटवर आला, टकस आवाज, चेंडू सीमा पार, आनंदाचा जय घोष सध्याच्या घडीला खांडीचा पाडा संघ करतोय. सिक्सर. षटकाराला तर संघाचे पुरस्कर्ते जयदादा धस यांच्या वतीने 500 रुपयाचे पारितोषिक आहे राजेश साठी. 2 मध्ये 2 आले, तिसरा येतो का ते पाहिजे आपल्याला. JD नाव बडा काम आता कसं होतं ते पाहिजे. आणि आलाय JD ने पारितोषिक झालेला नाहीये. हा लगातारचा तिसरा षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 25. चंदरच्या 3 बॉलवर 3 षटकार खेळलेत राजेशने. JD11 खांडीचा पाडा धावफलकावर 25 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांची लढत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. एखाद्या संघाला स्पॉन्सरशिप करणे एवढं सोपं नसतं, परंतु ते स्पॉन्सरशिप सातत्यानं या विभागामध्ये अनेक संघांना जयधस करत असतात आणि आज त्यांनी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवला. दुसऱ्या बाजूला बदलापूर तालुक्यातील नामवंत संघ BCC चिंचवली, त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. वैभव आलेत आता षटक क्रमांक
3 मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन. पंच गणेश कायकर सर यांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण गणेश कायकर सर यांना पाहतोय. स्क्वेअर लेग पंच सागर कापडी सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आशिष विश्वकर्मा सर आहेत. भरपूर चांगले अंपायरिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचे राहिले. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 26 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, अजून एक अवांतर, व्हाईट बॉल. सदाशिव खाटेकरे आपण कुठे असाल तर संपर्क साधा. सदाशिव खाटेकरे. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 27 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, टॉपेज, चेंडू हवेत. आउटफील्ड अतिशय तेज आहे मित्रांनो. 6 दिवस इथे ट्रॅक्टरने काम केलंय म्हणजे आउटफील्ड किती तेज बनवले आमच्या आयोजकांनी. चौकार. धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. 31-31 धावा. जो धावफलक थांबला होता तो आता वेग पकडतो. इथे टाकलेला हा चेंडू पॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, रन आउटची संधी. आणि इथे आता पाहायचं आपल्याला, मला वाटतं राजेश बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट, फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना पाहिलं मी. त्यांनी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जगदीश. A1 मंडप डेकोरेटर भाऊ कालेकर. जबरदस्त मंडप डेकोरेशन या क्रीडा स्पर्धेचं त्यांनी केलं. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. मुरबाड तालुक्यामध्ये सातत्याने त्यांच्यावर विश्वास दाखवला जातो. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिला. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये BCC चिंचवली. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. वैभव या खेळाडूकडून. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इथे टाकलेला बॉल, बिगिट केलाय. चेंडू उंच हवे, डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट थोडस खराब आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावा येत आहेत त्या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 33-33 या धावफलकावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. कोंबलवाडी या संघाच्या विरोधात कोण खेळणार येणारे काही चेंडू सांगून जातील. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत त्या 33. 11ची सरासरी. 33 धावा. संधी देवा डीजेला.
शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. राज आलेत आता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. राजू मागील मॅच मध्ये इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा. मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा खेळाडू आहे ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार. डापल कव्हर धावसंख्या 34, 34 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतले व्हाईट बॉल साठी. तिसऱ्या पंचांनी भरपूर विचार विनिमय केला. सर्व अँगलने ते पाहिलं आणि सांगितलं की फेअर बॉल आहे. चांगला चेंडू. संघाची धावसंख्या धावपलकावर 34, 34. राजू सहा बॉल फुल टॉस. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 36, 36 या धावपलकावर. 36 धावा आहेत धावपलकावर. स्ट्रायकर इनवर फलंदाज जितू याला आपण पाहतो. राजूचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. एष्टी रक्षण खराब. चेंडू आलाय डॉट. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. राजू प्रभावित करतायत ज्या प्रकारची गोलंदाजी. 5 बाद 36 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल एका धावेच्या मदतीने. जेडी 11 जाऊन पोहोचेल 37 या धावपलकावर. 37. इथे टाकलेला बॉल. अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट. चेंडू निर्धाव. इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळेल तिथे रन आउट. 4 षटकांचा खेळ समाप्त. जेडी 11 धावपलकावर 5 बाद 37 धावा. 6 बाद 37. विजयासाठी आता 38 धावांचं लक्ष्य.
सुरेश गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. बिग हिट, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर विकेट, फलंदाज बाद. पहिला धक्का. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू डॉट. चांगला चेंडू टाकलाय सोमनाथ दादा मैदानाच्या अचूकता जी मात्र पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 1-1. षटक क्रमांक पहिलं दीपकला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. वेगाचा बादशाह दीपक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे हा सामना बीसीसी चिंचवली आणि त्यांच्या विरोधात जेड11. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय, चेंडू हवेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा धावफलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. ते आपल्याला पाहायचं. कोण कोणावर हवे होणार आहे ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल भरपूर चांगला वेगात टाकलाय. दीपक प्रभावित करतायत आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1-3.
कव्हर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेश यांच्या बॅटमधून चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमा पार. सुरेशच्या बॅटमधून 4. चौकाराला गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच सागर कापडी सर यांचा अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 8 या धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा. 8 बनवल्यात. 38चा पाठलाग आहे. अजून 30 ज्या मात्र बनवायच्या. पुन्हा एकदा लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा अवंतरचा इशारा. हे षटक फार निर्णायक आहे. कारण खास करून आपण जर पाहिलं तर पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारा वारा त्याचा किती फायदा या 2 षटकांमध्ये घेतला जातो ते आपल्याला पाहिजे. अजून एक डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. आपण या गोष्टीचा उल्लेख या अगोदर केलेला. चांगली गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते या टीमकडून. जेड11 खांडेचा पाडा अर्थात शहापूर. दुसऱ्या बाजूला बीसीसी चिंचवली अर्थात बदलापूर. ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आकाश. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागला. ओ क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल बॅटर सुरेशच्या पाठमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 11 या धावफलकावर. 38चा पाठलाग. 27 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहेत. ते 15 चेंडू 27 धावा. गोलंदाज तयार. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॉटन बोर्डची संधी निर्माण झाली आहे. बॅटर सुरेश बाद. अजून एक धक्का. जय दाखल होत आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. महेश उपस्थित होतात. महेश आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु त्यांचे प्रयत्न पडतील अपुरे. आलाय जयच्या पाठीमधून विजय जवळ करणारा हा चौका. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या. इथे टाकलेला हा चेंडू वेगवान. मला वाटतं तिथे खेळाडू थोडस इंजर्ड झालेला असावा. पा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. अतिरिक्त खेळाडू चला संघातील गेला तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. लवकरात लवकर जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. सौरभ कांबळे
12 बॉल, अजूनही आवश्यकता असेल 23. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय हा महासंग्राम स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर गावचं हे आयोजन, जे भवानी स्पोर्ट क्लबचं हे आयोजन आपण पाहत आहेत. गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. कॉटन बोर्डची संधी की एसटी रक्षक येतो ते पाहायचं आहे. चांगला झेल एसटी रक्षकाने पकडलाय आणि त्यानंतर जेडी अर्थात जयदसने टाळ्या वाजवल्यात. फलंदाज बाद. कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये. शरद, ही कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारा हा जोरदार वारा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खास करून आयोजक कमिटीची मेहनत, मंडप डेकोरेटरची मेहनत आता भरपूर लागेल या क्रीडा स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षयला. तिसऱ्या षटकात शरद. डेड बॉल सो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. वादळ वारे येत राहतील, परंतु त्यांच्या बरोबर संघर्ष केलेला आमच्या जय भवानी स्पोर्ट क्लब खाटेकर आणि उभं केलंय स्वर्गीय विराज स्मृती चषक. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं डीआरएस. ओके, स्वतः पंचांनीच तो डीआरएस घेतला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण आली पंचांना, तर ते किती वेळा डीआरएस घेऊ शकतील, कारण 3-3 कॅमेरामन आहेत. भरपूर चांगले कार्य करतायत ते. शरद, अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकामध्ये प्रभावित करतायत अक्षय. अचूकता दाखवतात, अचूक टप्प्यावर, अचूक लाईन लेंथ ही त्याची वैशिष्ट्य राहिलेली आहेत आणि त्याच टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल पॅडवर जो मात्र आदळेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचं. एकच धाव. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 16 या धावफलकावर. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके फार गरजेचे आहे. ते 2 मोठे फटके येतील का ते पाहायचं आपल्याला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 8 आणि धावा बनवायच्या 22. 2 मोठ्या फटक्यांची मॅच. ते 2 मोठे फटके येतील की दुसऱ्या बाजूला जेडी 11 या मॅचवर वर्चस्व गाजवतात ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत तर गेलाय. डाऊन दी बॉल फिल्डर, चांगला झेल. फलंदाज बाद. 7 बॉल 22. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चंदर. हा चेंडू निर्णायक आहे. 7 बॉल 22चं समीकरण 38चा पाठलाग करतोय. या अगोदर 72चा पाठलाग 3 षटकात झाला, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी लाईनअप भरपूर चांगला आहे. जेडी 11 खांडीचा पाडा, याच गोष्टीचा आपण उल्लेख करतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे टाकलेला हा चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. 6 बॉल 18चं समीकरण चौकार. 22चा 4. तर 6 मध्ये 4 डॉट किंवा 1-2 धावांचे चेंडू टाकावे लागतील JD11 ला. काय घडतं ते पाहायचं आपल्याला. 6 चेंडू 18चं समीकरण. कोमलवाडी टीमचं कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. कोमलवाडी टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. जो संघ जिंकेल त्याबरोबर लगेचच तुमची मॅच, आजच्या दिवसातील अंतिम लढत. आयोजक कमिटी सांगेल की किती षटकांचा तो सामना आहे, तर लगेचच रिपोर्टिंग करा कोमलवाडी टीम. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना अजय पहिलाच बॉल उडवला, जाईल सीमारेषेच्या बाहेर. माची झोन आला, सिक्सर, षटकार. शरदच्या पाठीमधून सिक्सर. 5 बॉल 12चं समीकरण. 5 चेंडू आणि 12 धाव. कोमलवाडीच्या विरोधात कोण खेळणार ते येणारे 5 चेंडू सांगून जातील. JD11 खांडीचा पाडा की त्यांच्या विरुद्ध खेळणारा BCC चिंचवली. 5 बॉल 12चं समीकरण. दुसरा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न शरद याचा राहिलाय. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउटची संधी. शरद आता येतील माघारी. 4 बॉल 11चं समीकरण. DJ 2 बॉल शिल्लक. 4 बॉल शिल्लक आहेत. 11ची आवश्यकता. 2 बॉल खेळलेत, 7 बनवले शरदने, ते बाद झालेत रन आउटच्या स्वरूपामध्ये. 4 बॉल विजयासाठी 11चं समीकरण. चला वेळ वाचवा ही सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत केली जाते. महत्वाची सूचना सातत्याने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं फार गरजेचं. ही महत्वाची सूचना. कोण घेणार स्ट्राइक, कोण घेणार एअर स्ट्राइक ती आपल्याला पाहिजे. की दुसऱ्या बाजूला डॉट बॉल टाकले जात आहेत ते पाहिजे. 4 बॉल करा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. 3 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. फलंदाज बाद. माझी एक वीरा तू माय गमावले, तुला ग जीव लागलाय. माझी 3 बॉल 11ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. त्यामुळे धावा तुम्हाला 11 बनवाव्याच लागतील.
बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अर्जुन 3 बॉल 11 धावा, षटकार चौकार अत्यंत गरजेचा बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे बिग हिट केलाय, उंच उंच लांब 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 आणि भरपूर दूर, षटकार 6 धावा. शेवटचे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत 2 धावा बनवायच्यात 5. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 5 या बनवाव्या लागतील. बॅटिंग करणारे टीम BCC चिंचवलीला. दुसऱ्या बाजूला काय घडतंय ते पाहायचं आहे. JD11 कांडीचा पाडा. 2 बॉल 5 ची आवश्यकता. 3-11 मध्ये आलाय षटकार. 2 मध्ये आता 5 बनवायच्यात. वाऱ्याचा वेग वाढला. कामगिरी कशी होईल ते पाहायचंय. गोलंदाज तयार. फुल टॉस, बिग हिट, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट. फलंदाज बाद. 1 बॉल 5 चं समीकरण. डीजे थँक्यू. गणेश गायकर सर, आपण रिटायर्ड हर्ड या फलंदाजाला केलं की रिटायर्ड आउट? येऊ शकतो सागर सर? ओके, येऊ शकतो. ओके, रिटायर्ड हर्ट झाले होते, आउट नाही. तीच दुरुस्ती आपण करतोय आता. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होईल जय, जे रिटायर्ड हर्ट झाले होते. 1 बॉल 5 ची आवश्यकता. कंपल्सरी षटकार हा खेळायचाच आहे. या बॉलवर 6 आल्या तर जिंकेल BCC चिंचवली. 0 1 2 3 4 जरी आल्या तरी जिंकेल JD11 खांडीचा पाडा. काय घडतंय या शेवटच्या बॉलवर ते पाहायचंय. स्वर्गीय विराज स्मृती चषकाच्या अंतिम लढतीत आजच्या दिवसाच्या कोण जाते ते पाहायचंय. 1 बॉल 5 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अजय. आणि इथे वाईट बॉल म्हणजे चौकारही आता चालू शकतो. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. ओके, DRS. वाईट बॉल. 1 बॉल 4. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत. तिसरे पंच आशिष विश्वकर्मा सर यांचा बंदरचा इशारा. 1 बॉल 4 ची आवश्यकता. आता चौकारही चालू शकतो टीम BCC चिंचवली या टीमला. कामगिरी कशा प्रकारे होईल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं.
शेवटचा बॉल 1 बॉल 4. जयराम गोलंदाजी ट्रॅकवर तयार आणि इथे वा काय चेंडू टाकलाय. JD11 खांडीचा पाडा शेवटच्या राऊंड मध्ये दाखल. अभिनंदन जयधस अँड कंपनी. जयधस आपले 500 रुपयाचं पारितोषिक जमा करायचं राजेश साठी जे 3 षटकार खेळले होते लगातार